आज उपसमितीची बैठक पार पडलेली आहे। बैठकीमध्ये सगळे सदस्य उपस्थित होते। बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील देखील होते, आशिष शेलार होते, उदय सामंत यांच्यासह सर्वच सदस्य या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। अतिशय सकारात्मक भूमिका आमच्या सर्वांची आहे असं ते म्हणालेले आहेत। तर या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना, माध्यमांशी बोलताना सांगितलं। म्हणून या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे आणि कोकणचे विभागीय आयुक्त त्याचबरोबर तर 2 लाखांहून अधिक दाखले दिले आहेत असं न्यायमूर्ती शिंदे सांगतात। सगळ्या नोंदी हे मनोज जरांगे पाटील यांना ते सांगतायत, त्यांच्या हातात कागदपत्र आहेत। निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले ते आपण बघतोय। मिळालेल्या नोंदींची माहिती ते जरांगेंना देत आहेत, त्यांची चर्चा सुरू आहे। 2 लाखांहून अधिक दाखले दिलेत असं निवृत्त न्यायमूर्ती शिंदे असं म्हटलेले आहेत। आणखी काही सदस्य आपण बघतोय त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्यामध्ये देखील काही चर्चा होतीये। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत प्रत्येक मुद्द्यावर त्यांची चर्चा होतीये। आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या 23 जणांच्या कुटुंबाला नोकरी देण्यात येईल असा मोठा निर्णय या समितीच्या बैठकीमध्ये झालेला अशी मोठी माहिती आता समोर येते। निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत आणि समितीने नेमकं काय काय मान्य केलेलं आहे त्या संदर्भामध्ये तर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे कागदपत्रावर सगळं मनोज जरांगे पाटील यांना दाखवतायत। एक एक नोंद, एक एक मुद्दा त्यांना समजून सांगतायत। मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्या असं देखील सांगण्यात आलेलं आहे। मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्या असं मनोज जरांगे पाटील म्हटलायत। अतिशय मोठी बातमी, मराठा आंदोलनामध्ये अनेक जणांवर गंभीर गुन्हे दाखल झालेले होते, अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले। तर मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्या असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। तर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। उपसमितीची बैठक पार पडली, त्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील हैदराबाद गॅजेटवर
निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे। वारंवार मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे आता निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि जे समितीचे सदस्य आलेले आहेत त्यांच्यामध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये हैदराबाद गॅझेटवर देखील चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर मराठा आंदोलकांवरील सगळे गंभीर गुन्हे मागे घ्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार केलेली आहे। आपण बघतोय निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि आणखी सदस्य आहेत। तर मनोज जरांगे पाटील वारंवार म्हणतात, आता देखील ते म्हणतात की मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी समितीच्या सदस्यांकडे मांडलेली आहे। सरसगट सगळ्याच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर जे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत ते देखील मागे घ्या अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे। 10,35,000 कुणबी प्रमाणपत्र देता येणार, पण सरसगट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत असं समितीचे सदस्य सांगतायत। निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि त्यांच्या समितीचे जे सदस्य आहेत ते सांगतायत सरसगट प्रमाणपत्र देता येणार नाही। परंतु वारंवार शिंदे समितीचे सदस्य हे देखील म्हणतात 10,35,000 कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत देण्यात आलेले आहेत। हैदराबाद गॅझेटवर देखील चर्चा सुरू आहे, पण मनोज जरांगे पाटील हे सतत सांगतायत की सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या ही त्यांची मागणी आहे। सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखले द्या अशी मागणी आहे। पण निवृत्त न्यायमूर्ती शिंदे जे समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आणखी 2 जण आहेत, ते वारंवार हेच सांगतायत की सगळ्या मराठ्यांना सरसगट आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही। 10 लाखांपेक्षा जास्त मराठ्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहेत, पण मनोज जरांगे पाटील हे मागणी करतायत की मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या। थेट दृश्य आपण आझाद मैदानाची बघतोय। उपसमितीची बैठक झाली, त्यानंतर सदस्य मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी काही मागण्या केलेल्या होत्या, त्या मागण्या संदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी थेट सवाल उपस्थित केलेला आहे की ओबीसीमध्ये 350 जाती तुम्ही कशा घातलेल्या आहेत, त्याला ओबीसी मध्ये कसं काय ॲड केलं गेलेलं आहे। मराठ्यांना जर सरसगट कुणबी प्रमाणपत्र देता येत नसेल तर मग ओबीसी मध्ये 350 जाती या कशा ॲड करण्यात आल्या, असा थेट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी या समितीच्या सदस्यांना विचारलेला आहे। त्यामुळे मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी त्यांची मागणी। नाही त्याला एक दिवस नाही तुम्हाला कायदे मान्य करायचं नाही। 23 पुरावे ॲड केले ना आपण, 23 पुरावे आपण ॲड केले मागे 58 लाख आपल्याला मिळाले सगळे, बरोबर आहे। आता याच्यासाठी सुद्धा कुठले कुठले पुरावे हे करायचे, काय पद्धत असावी, गॅजेट कसं लागू करायचे याच्या संदर्भामध्ये काय पद्धत असेल। गाव न्याय लोकसंख्या दिली मराठी, तालुका जिल्हा न्याय दिले तेवढंच मराठीच्या कामाला ते गेलं कुठं कोणती आता पासपोर्ट घ्यायला असतील ना। समजा आता गॅजेटमध्ये एखादी पुण्यतिथी संभाजीनगरमध्ये त्या काही किती होते तरी अंदाजे एखादा मला वाटतं संभाजीनगरला तुम्ही धरा 1,23,000 रुपये, 1,23,000 हां तिथं होते 1,23,000 मराठी मराठीने कुणबी, त्या सगळे मराठी हे 1,23,000 समजा बीडमध्ये त्या काळी ते पण ते गेले कुठं। आता 1,23,000 5 पोरं जरा पासपोर्ट झाले 5 लाख तर मराठी बीडमध्ये असते कुणबी, ते गेले कुठं हे म्हणून जालना 97,000 मराठी कुणबी त्यावेळेस 97 5 1,000 पोरं झालं तर तिथं 12 13 होते येत आहे। आता 2 येतं पण तवा तरी तिथं 4,45,000 तर होते त्याचे 5 ते कुणबी कुठे गेले म्हणून गॅजेट आहे आमच्याजवळ, बरोबर तुम्ही ते दोन्ही गॅजेट करून टाकून मोकळा काही प्रक्रिया नाही, सगळ्या स्वारी प्रक्रिया काय झालं
या प्रक्रियेमध्ये आम्हाला थोडंसं कालावधी लागणार होतं पण नियम बनवता येणार नाही सर्टिफिकेट आपण मराठवाड्यातला मराठा कुणबी याच्या आधारे संपला विषय काय करता विषय तुम्ही अभ्यास केला 13 महिन्यापासून हे सरकारचं आभार घालण्याचं तुम्ही अभ्यास केला सगळं झालं तुम्हाला जर ते म्हणले त्याचे आवाज देऊन टाका किंवा आम्हाला मराठवाडा सातारा त्या किती 13 महिन्याला अभ्यास केला आवाज देऊन टाका मराठवाड्यातला मराठा कुणबी आम्हाला लगेच अंमलबजावणी करायची मंजुरी देऊन आता राज्य मंत्रिमंडळाची त्यापैकी होती तुम्ही 1 मिनिटात देता आणि तुम्ही 13 महिन्याला अभ्यास केला शंभूराजांनी यातूनच 9,000 रुपये बॅलन्स सुरू करून आणलं त्याच्यात तुम्ही पण गॅजेट आणलं आणलं का नाही तुम्ही आणलं म्हणजे ते साध्य झालं हे सरकारचं आवडलं हे तुमच्याकडून आवडलं असं आमचं म्हणणं तुमच्याकडून त्यांनी आवडलं उद्या सकाळी लागू होतं या कधी काय सांगितलं अधिकारी होतो प्राथमिकमध्ये बँकाची बाजूने लागते होता जास्त होत नाही का विधानसभा विधानमंडळ असं होत नाही का राज्यपाल महाराष्ट्र राष्ट्रीय होत नाही का आता लगेच 10 मिनिटात होतं सगळं आणि 2 वर्ष ते उकळून केलं जातं यासाठी कालावधी 1 मिनिटं सुद्धा नाही याच्यात तरी नाही गरज साहेब याच्यात तरी 13 महिना अभ्यास झाला 6 महिने का सांगायचं तुम्ही आता याची अंमलबजावणी करा दोन्ही जागी त्या 2 याला वेळ द्यायला तयार होता आमच्या गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहे आणि अंश संस्थांना द्यायला वेळ तयार हैदराबाद गॅजेटेर आणि सातारा संस्थांच्या गॅजेटेरला 1 मिनिटं सुद्धा वेळ द्यायला तयार नाही वाचून झालंय सगळी प्रक्रिया झाली पुरावे एवढंच नाही सर एवढंच नसतं दुसऱ्या गाड्या एवढंच नसतं काय दिवसात कसं काय होतं कसं होईल सातारा संस्थांचं हैदराबाद जायचं सरकार कसं काय होतं काय करता येणार कोणाला खोटं असतं तेवढाला असतं बरोबर आहे तुमचं म्हणलं प्रक्रियेसाठी वेळ लागणार आहे प्रक्रियेसाठी 13 महिने झाला ना अभ्यास चालू आहे शिंदे समितीचा हुशार होतो हे का प्रक्रिया राबवली पाहिजे त्यांना राबव म्हणा त्यांनी सांगितलं नाही या 2ला नाही सातारा संस्थान आणि हैदराबाद याला नाही मला गोळ्या घाला तुम्ही 8 मिनिटं समजा काही समजा मी हलत नाही मी ठाम करून निर्णय करून आणलं धरून बाकीचं सांगा तुमच्या शब्दाला ते वरती यायला लय झालं ते 8-15 दिवस म्हणता येईल चला ठीक आहे 2 महिने ठीक गेला ना या 2 विषयाला मी 1 मिनिट सातारा संस्थान हैदराबाद गॅजेटेरला 1 मिनिट ऐकू शकत नाही तात्काळ करा लगेच त्याला कालावधी 2 महिन्याचा जास्त ठीक आहे हा मी पुन्हा लढ हैदराबाद आणि साताऱ्यामध्ये नोंदीचा आधार सर्टिफिकेट करण्यासाठी सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट ॲड करावं ताबडतोब करावं कालावधी आपण मागतोय कालावधी आता तुमचं काय म्हणणं आहे सत्तेच्या संदर्भामध्ये माझ्याकडे काम नाही कार्यकर्त्याला राहिलं ना मला बघितलं हे मात्र इथे सगळं गोष्ट म्हणाला की मराठवाड्यातल्या मराठवाड्याची दिली हो सरकारकडे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सातारा आणि गॅजेटच्या नियमामध्ये तरतूद करा मला एवढं म्हणजे 13 महिने झालं अभ्यास करतोय शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे सरकार नाटक करतं याची डायरेक्ट मंजुरी अंमलबजावणीच पाहिजे याच्यात ऐकतच नाही तुम्ही म्हणता बुवा आता आम्ही निर्णय लागू करा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतल्या तर 15 दिवस त्याला चालणारच नाही अंमलबजावणीचंच कागद हातात पाहिजे उद्या सकाळपासून या दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या
गॅजेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून घ्यायला सुरुवात केली. असेच आदेश सांगायचे. अंमलबजावणी कशी करायची? अंमलबजावणी तुम्ही उद्या त्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या हातात देणे, उद्या प्रत्येक तहसीलदारच्या हातात देणे गॅजेट हे जिथं नोंदी आहेत या नोंदीप्रमाणे लगेच प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला चालू. नोंदी समजा 100 नोंदी आहे आणि 100 कोण व्यक्ती आहेत ते माहिती एवढेच येत त्या गावात जे आत्ताचे मराठी आहेत. त्यांचा संबंध कसा लावायचा? मग ते दुसरं कोणासंग लावतात? समजा माझे आजोबा सर्टिफिकेट नाही आहे पण ते हैदराबादमध्ये होते. हैदराबाद गॅजेटियरचं दादा आम्ही केलेल्या अभ्यासानुसार असेल तुमच्यापेक्षा हुशार आम्ही पुढे येण्याच्या दिवशी आमचं कोणी चुकणार. पण उदाहरणार्थ एखादं गाव उदाहरणार्थ अंतर्गत उदाहरण तिथं त्या काळी 100 लोक दाखवले तुमच्या म्हणण्याप्रमाणे 100 आहेत. पण नावं नाही ते आडनाव बी नाही. मग ते धड मराठा नाही ते धड कुणबी नाही. मग आताचा मराठा जे तोच ते 100 आहेत. समजा आज गावामध्ये 500 लोक आहेत. ते सगळे मराठा नाही तर ते कुणबी आहेत. म्हणजे कुंभी आहेत हे कसं ठरवायचं? ते काय गॅजेट सांगते ना. यांच्यासाठी नावं नाही. मग ते कुणाचे? म्हणून तो जो ते 100 लोक कुंभी होते त्याच्यासाठी काहीतरी पद्धत आम्हाला ठरवावी लागेल ना. काय बघायचं? बघा त्या काळाचा आधारच सुद्धा असा आहे की हेच मराठीचे कुणी दुसरे कुणी नाही. ते गॅजेटच आमचं आहे. बरोबर आहे. गॅजेटच आमचं ते दुसऱ्याच आहे का? मग आडू घुसू नका तुम्ही काय करता तुम्ही करता कन्फ्युजन सगळं लोड हे गॅजेटच मराठीसाठी कन्फ्युजन होईल कोणाला कोण ठरायचं काय करायचं म्हणलं मग ते झालं आडमोठपणा. ते गॅजेटच आमचं आहे. ते गॅजेटमध्ये असणारा मराठा हे कुणबी दुसरा कोणी कुणबी सांगा मग चला. बाकीच्याला तर आरक्षण आहे. बाकीच्या जाती जर म्हणावं ते आहेत बाकीच्या जाती म्हणावं तर बाकीच्या जातीला सगळ्याला आरक्षण आहे. असं काहीतरी मागे काढतो जरी त्याच्याकडे कुंडीचे रेकॉर्ड वगैरे नसेल तरी शेतीवाडी होती अमुक होती हे पुरावे कोणी दिले की त्याला आपलं असं काहीतरी गॅजेटच असं सांगते मराठवाड्यातला मराठा जो कुणबी त्याच्यामुळे तिथं तडजोड नाही. तुम्ही काही ना आता काय आहे सरकार असलं की तुम्हाला शेवटी समिती असतं तुम्हाला सभाग आहे तुम्हाला जे समजतं तसं करतं तसं करतं. ते जर सरकार म्हणलं तू आता 13 महिने झाला अभ्यास करतो बाबा समिती घे इकडं अहवाल आम्हाला करा ते तर रात्रीच करतं. आता नाही परवा दिवशी 29 जाती घातल्या त्या कशा घातल्या नाही ऐकू तर कोणाकडे आत्ता परवा झाली 21 तारखेला 29 जाती आरक्षण नोंदी नाही फांदी नाही काय नाही काय नाही काय आमच्या नोंदी आहे. त्यामुळे आम्हालाच नुसतं बाबा शास्त्रशुद्ध पद्धतीनेच आमची पूजा करायची आणि तुमची पूजा कशी होती घंटी वाजली तरी तुमची पूजा झाली. आमच्याला नाही नाही लगेच तांदूळच पाहिजे गुलालच पाहिजे तुम्ही अगरबत्त्याच नाही आणल्या आणि तुमच्याला काही हात होण्यात नसतो जमतं म्हणजे लग वाजव फक्त घंटी असं नाही. मग तरी आहे ते कोणतीच आहेत. आहे की तालुक्याची तालुक्यात निलामी आहे तिकडचे म्हणजे जे 5 जिल्हे होते हैदराबाद गावणे आपला गाव न्याय आहे त्याच्यासाठी गाव न्याय नाही तालुका न्याय जिल्हा न्याय हो ते गॅजेटियर काय करतंय जिल्हा न्याय आहे गावणी आहे पण असेल ना त्याचं गावणे जिल्हा न्याय आहे. जिल्हा हैदराबादमधले जे 5 जिल्हे होते ते जिल्हा न्याय आहे. मग त्या जिल्ह्यातला जो जिल्ह्याची जी संख्या दाखवली 1,97,000 आता गाव न्याय कशी वाटायची 87,000 दाखवली ते गॅजेटियर मराठी हे तर मान्य आहे तुम्हाला. ते गॅजेटियर मराठीसाठी आहे म्हणजे कुंडीसाठी असणारा जिल्ह्यातला मराठी या काळचा आत्ताची संख्या जोडायची. पूर्वी सुद्धा 5,000 असते आणि आताची काळ 20,000. हा तर ती मराठीतच वाढली पोरं वाढली ती बाहेरची कोण नाही आहे तसं नाही ना बाहेर काय आहे हे उलट बाहेर गेले तर हे कदरून बाहेर गेले तर तिकडे यार काय ती लोकांचं सोनं पिकं ते सगळे दगड गोटे घेत मराठवाड्यातून उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी त्यासाठी प्रोसेस करावं लागेल तर कसं हे डॉक्युमेंट पहा 7/12 पहा काही 13 महिने मग हा सर आजचा विषय आला लागू केल्याच्या नंतर तुम्ही
ती प्रक्रिया सुरू करा. म्हणून म्हणून आपण म्हटलं की हे आपल्याला मान्य आहे, हे तत्वता तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे, फक्त आता ते सिस्टममध्ये तुम्ही लागू केलं की नंतर प्रोसिजर करा. 7/12 बघा, तुम्हाला बघा त्याच्यात 7/12 जमीन आहे का, आहे गृह चौकशी काय करणार तुम्ही, 7/12 जमीन आहे का, दुसरं काय करणार. कुंडीचं प्रमाणपत्र द्यायचं म्हणलं मराठ्याजवळ जमीन आहे का, त्या काळामध्ये जमीन होती का त्याची त्याला वावरत नव्हतं, दुसऱ्या तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती. काय करता, दुसरे तिथं मजुरी करत होता तो. मग व्यवसाय काय केला त्यावेळेस जमाला इंग्रज आला, त्यांनी काय करतो तो शेती करतो, कोणाची करतो ती यांची पटाई केली, टाकला मग करासाठी ती होती, कर वसूल करण्याचा भर होता त्यांचा. पुढं चालून त्यांनी जमीन घेतली, मग काय डोकून नाही. तर प्रक्रियेसाठी वेळ द्या अशी मागणी शिंदे समितीकडून करण्यात येते आहे. पण त्याचबरोबर 13 महिने अभ्यासासाठी तुम्ही घेतले, आता आणखी वेळ कशाला हवाय असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेट यांच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र द्या असं विधान मनोज